सो सिंहगडावर पोचलोय. दिस इज आर्यन कुलकर्णी विथ मी. आत्ताच हिमालयात जाऊन आलेत साहेब, ट्रेक करून आलेत. सो आर्यन, यू हॅड सम क्वेश्चन. मी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला. व्हेरी गुड. त्यात शिवाजी महाराजांना प्रज्ञावान असं म्हणलंय. सो प्रज्ञा म्हणजे काय नक्की? गुड. सो प्रज्ञा हा संस्कृत शब्द आहे मूळ, आणि त्याला इंग्लिशमध्ये ॲक्च्युअली इक्वॅलंट शब्द नाही आहे, किंवा मराठीत पण नाही आहे रादर. पण आपण असं म्हणू की सुपर जिनियस. जसं आईन्स्टाईनला जिनियस म्हणलंय, तर आईन्स्टाईनपेक्षा जास्ती बुद्धिमत्ता ज्याची आहे, समबडी हू हॅज सम एक्स्ट्राऑर्डिनरी सुपर पॉवर, अशा व्यक्तीला प्रज्ञावान म्हणतात. राईट. सो शिवाजी महाराजांकडे ती एक व्हर्च्यू होता, किंवा ती एक क्वालिटी होती की कुठली गोष्ट कुठल्या वेळेस कशा पद्धतीने करायची ह्याचा जाण असणं, आणि फ्युचरमध्ये त्याच्या होणाऱ्या इम्पॅक्टची पण जाण असणं, या सगळ्याचं पुट टुगेदर इज कॉल्ड प्रज्ञा. ओके. गॉट इट? येस. राईट. सो हे रिअल लाईफ मध्ये कसं दिसतं? ओके. सो शिवाजी महाराजांच्या लाईफमधला एक प्रसंग आहे की शिवाजी महाराजांनी जो दख्खनमध्ये उपद्रव केला होता, त्यांनी औरंगजेब वैतागला होता, आणि त्याच्या बऱ्याच मोहिमा फेल गेल्या होत्या. अफजल खान आला दक्षिणेमध्ये, त्याचा खून केला शिवाजींनी, बरोबर. नंतर शाहिस्ते खान आला, त्याचं काही इथं शिजलं नाही. सो औरंगजेब वॉज काइंड ऑफ डेस्परेट की इसको पकडो, आणि याचा जो काही उपद्रव आहे, किंवा तो जे काही चॅलेंज करतोय आपल्या ओव्हरऑल राजवटीला, तर त्याच्यासाठी मग त्यांनी एक मोहीम आखली, आणि ही चोज मिर्झा राजे जयसिंग, जे राजपूत होते, त्यांना चूज केलं की तुम्ही जाऊन शिवाजीला आता जेरबंद करा, आणि त्यांना अशी ऑर्डर दिली की शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड के लाओ. सो ही हॅड वॉज गिव्हन दी लायसन्स टू किल शिवाजी काइंड ऑफ. आणि त्यांना हे माहिती होतं की शिवाजी हुशार आहे, आणि मिर्झा राजे जयसिंग इज अ हिंदू किंग, तर त्याला जर शिवाजींनी गुंडाळून टाकलं तर त्याच्यावर देखरेख करायला एक मुसलमान म्हणजे दिलेर खान, त्याला पाठवलं. आणि दिलेर खानला अशा ऑर्डर दिल्या की या दोघांचं काही साठवलोटं झालं तर तू दोघांना निपटवून टाक, दोघांना मारून टाक. मिर्झा राजे जयसिंग येतात आणि ते पुरंदरला वेढा घालतात, बरोबर. सगळ्या मुलूक बेचिरा करत करत येतात, आणि तो वेढा सक्सेसफुल होतो. शिवाजीची रसद कापली जाते. नाऊ शिवाजी इज कम्प्लिटली कॉट. सो शिवाजी महाराजांना शरणागती पत्कारण्यापलीकडे काहीच राहिलेलं नाही. सो यू कॅन इमॅजिन इन मॉडर्न डे की एखाद्या माणसाला आपण एखाद्या डोंगरावर अडकून ठेवले, खायचे प्यायचे वांदे झालेत, अँड नाऊ ही हॅज टू सरेंडर. सो सरेंडरिंग बिकम्स काइंड ऑफ इश्यू विच कॅन लीड टू अ इगो इश्यू. पण शिवाजी महाराजांनी त्या सिच्युएशन मध्ये पण ज्या पद्धतीने हे हँडल केलं, तिथे ती प्रज्ञा दिसते. सो आता घटनाक्रम लक्षात घे की शिवाजी महाराजांना पूर्ण अडकवलेलं आहे मिर्झा राजे जयसिंगने. पुरंदरचा वेढा पूर्ण सक्सेसफुल झालाय. त्यांना गडावरनं कुठेही पळायला जागा नाही, बाहेरच्या लोकांना कोणाला आत त्यांना मदतीला यायला जागा नाही, अँड इज कम्प्लिटली स्टक. आणि त्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज हॅज ऑल्सो ॲग्रीड की आपण शरणागती पत्करू, पण ही जस्ट डझंट गो देअर. सो पहिला गेम असा होतो की शिवाजी महाराज अभ्यासक होते, त्यांनी अभ्यास केला की श्रीराम जे आहेत त्यांना 2 मुलं होते, लव आणि कुश. सो त्यांनी त्यांची वंशावळ काढली, आणि लवाच्या वंशावळीत सिसोदे येतात, किंवा उलट असेल, कुशाच्या असेल, दॅट इज नॉट दी पॉइंट. बट लवाच्या वंशावळीत सिसोदे येतात, ते म्हणजे शिवाजी महाराज, आणि कुशाच्या वंशावळीत राजपूत येतात, ते म्हणजे मिर्झा राजे. सो फर्स्ट कनेक्शन त्यांनी हे लावलं मिर्झा राजेंशी निगोशिएट करायला. ऍक्च्युअली ही हॅज नो निगोशिएटिंग पॉवर, बट स्टील ही इज युझिंग हिज ब्रेन. आणि ही टेल्स, त्यांचा वकील जातो मिर्झा राजे जयसिंगकडे, आणि तो सांगतो की अरे आपण तो भाई भाई आहे, आपण तर रामाचे वंशज आहोत, मग आपण कशाला भांडतोय. सो पहिला अभि सायकोलॉजिकल वॉरफेअर चालू होऊया. आणि मग शिवाजी महाराजांचा वकील मिर्झा राजे जयसिंगला हे सांगतो की शिवाजी महाराज तुम्हाला शरणागत पूर्ण शरण येतील, निहत्थे येतील. ही विल नॉट कॅरी एनी वेपन, ही विल ॲग्री टू ऑल युअर कंडिशन. ओनली त्यांची एकच अट आहे. आता या क्षणी हे लक्षात घे
की शिवाजी महाराजांकडे ती निगोशिएटिंग पॉवर आहे का इन रियालिटी अशा अटीबिटी घालण्याची. पण हा माणूस घालतोय अटी. आणि त्यांनी अट काय घातली, दॅट इज दी प्रज्ञा ऑफ शिवाजी महाराज, की शिवाजी महाराज इथे आल्यावरती त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये अशी शपथ तुम्ही तुळशी पत्रावर घ्यायची. हे मिर्झा राजे जयसिंगला शिवाजी महाराजांचे वकील सांगतायत. नाऊ इमॅजिन व्हॉट इज दी बॅकग्राऊंड फॉर दिस. का बरं तुळशी पत्रावर शपथ घ्यायची? कारण मिर्झा राजे जयसिंग राजपूत आहेत आणि राजपूतांची फिलॉसॉफी काय आहे, जान जाय पर वचन न जाय. राजपूतांनी जर वचन दिलं तर तो जीव घालवेल पण ते वचन मोडणार नाही. दॅट इज दी सायकोलॉजी दॅट शिवाजी इज प्लेइंग विथ हिम. आणि मिर्झा राजे जयसिंग त्याच्या ट्रॅप होतात, सायकोलॉजिकल ट्रॅपमध्ये, आणि ती शपथ देतात. ऍक्च्युली शिवाजी हॅज नो निगोशिएटिंग पॉवर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. अटीबिटी घालण्याची तर फारच दूरची हे आहे, पण सायकोलॉजिकली त्यांनी हे टाकलं. आणि लुक ॲट दी पॅराडॉक्स ऑफ दी सिच्युएशन. मिर्झा राजे जयसिंग कशासाठी आलेत? त्यांना पकडायला मारायला. बरोबर. उसको लायसन्स टू किल आहे. आता तू मला मारायला आलायस, तू मिर्झा राजे जयसिंग येत असं कन्सिडर कर, तू मला मारायला आलायस, तर विल यू प्रोटेक्ट मी? टेक्निकली यू कॅनॉट प्रोटेक्ट मी. पण ही शपथ अशी घातल्यामुळे आता काय झालं, आता मिर्झा राजे जयसिंग बिकेम शिवाजीज बॉडीगार्ड. यू अंडरस्टँड दिस. ज्याच्या गळ्यावर तलवार ठेवलेली आहे आणि त्या माणसा ज्याच्या हातात तलवार आहे तो कधी पण माझा खून करू शकतो, वध करू शकतो. ह्या सिच्युएशनला असा विचार करणं की ज्यांनी तलवार माझ्या गळ्यावर ठेवली तोच साला माझा बॉडीगार्ड बनवून टाकतो मी. दॅट इज दी जिनियस ऑफ शिवाजी. आता तिथून पुढचा घटनाक्रम पूर्ण असा आहे की शिवाजी महाराज येतात आणि मिर्झा राजे जयसिंग त्यांना प्रोटेक्ट करतात. अँड ही नॉट ओनली प्रोटेक्ट्स शिवाजी फ्रॉम हिमसेल्फ हु इज सपोज टू किल शिवाजी, बट ऑल्सो फ्रॉम दिलेर खान हु इज फाइंडिंग अ ऑपॉर्च्युनिटी टू किल बोथ ऑफ देम. नाऊ यू सी सिच्युएशन पूर्ण उलटी करून टाकली. आणि मग अजून त्यांना विश्वास पटावा म्हणून मग शिवाजी महाराजांनी संभाजींना त्यांच्या बरोबर ठेवलं, गिरवी ठेवलं, काइंड ऑफ, की माझा पुत्र तुमच्याकडे आहे त्यामुळे मी काही वेळवाकडा करणार नाही. आणि ते मिर्झा राजे जयसिंग बरोबर राहिले, त्यांच्याशी तह केला, तिथे पण गंडवलं त्यांना, आवळे जावळे किल्ले दिले. जसं आता आपण सिंहगडावर आहोत, तो समोरचा डोंगर आहे तो एक किल्ला म्हणून चिपकून दिला, म्हणजे मी 2 किल्ले दिले बॉ. असं करून बरेच किल्ले सरेंडर केले. त्यातले मे बी 40-50% किल्ले नव्हतेच, नुसतेच बोडके डोंगर होते. फेक आयटम दिला. अँड शिवाजी वेंट लाईव्ह बॅक फ्रॉम दॅट मिर्झा राजे जयसिंग्स काय छावणी म्हणूयात आपण. आणि त्याच्यानंतर मग ही वॉज कॉल्ड टू दिल्ली आणि मग आग्र्याहून सुटका वगैरे ते झालं. सो नाऊ मला असं वाटतं की तुला हे कळलं असेल की जिनियस कशाला म्हणतात किंवा सुपर जिनियस कशाला म्हणतात. की मला मारायला आलेला माणूस हा मला प्रोटेक्ट करेल हा विचार मेंदूत येणं इज दी क्वालिटी. इट इज काइंड ऑफ डिवाइन और काइंड ऑफ सुपर पॉवर मोस्ट पीपल कॅनॉट थिंक. आणि ही दिस इज दी स्पेशालिटी ऑफ शिवाजी. आणि म्हणून आज 400-450 वर्षानंतर पण आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतो. असे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कित्येक लोक जगामध्ये आले आणि गेले, बट वी डोंट टॉक अबाउट एव्हरीबडी. वाय वी स्पेशली मेन्शन शिवाजी महाराज इज बिकॉज ऑफ दीज क्वालिटीज आणि अशा ज्या युक्त्या शिवाजी महाराजांनी केल्या नवी स्वराज्यासाठी. सो दिस इज हाऊ युनिक क्वालिटी ऑफ शिवाजी इज राईट. सो म्हणून अशा जागेवर आल्यावर अशा आठवणी आल्या की बरं वाटतं. अजून एक मला किस्सा आठवला, तो पटकन सांगून देतो. या गडाचा इतिहास तुला माहिती आहे की फेमस वाक्य आपण इतिहासात वाचलंय तानाजीचं, की आधी लगीन कोंढाण्याची आणि मग रायबाची. आणि खूप वेळा आपण इतिहासात ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यात, पण एक गोष्ट इतिहासात सांगितली नाही, मी कुठल्याशा बखरीमध्ये वाचली, की शिवाजी महाराजांची एक प्रथा होती की जेव्हा ते एखादी मोहीम आखायचे, जशी ही मोहीम आखली कोंढाण्याची, पहिल्याचं नाव कोंढाणा होतं आणि मग विडा ठेवला गेला अँड देन इट वॉज अनाउन्स की कोण जायगा कोंढाण्याच्या मोहिमेवर. दॅट टाइम तानाजी एक्सेप्ट दी चॅलेंज. म्हणतो येतो, कोंढाणा जिंकतो, अनफॉर्च्युनेटली ही डाईज. आणि मग जसं आता आपल्याकडे परमवीर चक्र किंवा भारतरत्न देण्याची प्रथा आहे, त्यावेळेस शिवाजी महाराज
गिफ्ट द्यायचे, एक मौल्यवान गोष्ट, त्यांचं हातातलं ते कळं असेल सोन्याचं किंवा गळ्यातला कंठा असेल असं काहीतरी गिफ्ट द्यायचे. सो त्यावेळेसचा एक प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांनी एक प्रथा चेंज केली. जेव्हा तानाजी मारला गेला तर ते जे कळं द्यायचं होतं शिवाजी महाराजांनी ते त्याच्या मुलाला द्यावं लागलं. सो तानाजी वॉज नॉट प्रेझेंट ॲट दॅट टाइम. सो शिवाजी फेल्ट की मी ऑनर नाही करू शकलो. ही इज डेड ना, टेक्निकली ही इज डेड, सो ऑनर तो उसको मिलना चाहिए था. आणि मग त्याच्यानंतरच्या प्रत्येक मोहिमेत शिवाजी महाराजांनी ज्या माणसाने ती मोहीम एक्सेप्ट केली किंवा ती चॅलेंज एक्सेप्ट केली, तो विडा उचलला, त्याच्या आधीच ते गिफ्ट द्यायचे बिफोर ही वेंट ऑन टू फाईट आणि त्या मोहिमेवर जायचे. ही प्रथा बदलली. ही एका बखरीमध्ये नोंद आहे आणि खूप वेळा आपल्याला इतिहासात हे सांगितलेलं नाही. बट शिवाजी महाराजांना हे जाणवलं की एखादा व्यक्ती गेला, उसके बाद ऑनर करके कोई फायदा नहीं, टू ऑनर हिम बिफोर. And that also, the second part is that also showed Shivaji's confidence की मी तुला in advance honor करतोय की I have the confidence that you will still win the war. That was the thing, right? So this is about Shivaji Maharaj. Samir Machwe and Aryan Kulkarni calling from Sinhgad. Jai Bhavani, Jai Shivaji.